मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळे ते होतं, कारण आत्ता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं, जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहे. म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क, म्हणजे ज्याच्यातून टेंडर प्रोसेस, मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल, अशी एक व्यवस्था. बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं, बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही. सांगायला लाडकी बहीण आहे, पण प्रत्यक्षात लूट चालू आहे, प्रत्यक्षात लूट चालू आहे. आणि म्हणून त्याचं पहिलं आंदोलन आता आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्याच्या घरासमोर रक्तदान करणार. या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार. ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही. त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू. जेथपर्यंत दिलेलं वचन, खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, यांनी जे वचनं दिले होते, कर्जमाफी करू, दिव्यांगाचा मानधन वाढवू, तिकडे सोयाबीनचं GST जे काही परत येईल ते सोयाबीनला 6,000 देऊ, MSPमध्ये 20% बोनस देऊ, काहीच करत नाही आहे. म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला, छापला, मतं घेतली, पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही. त्यांना बोलणं करण्यासाठी 14 तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे, तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका, ह्या इशारा द्यायचा आहे. आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत.